तशी तर ही रेसिपी आपली पूर्ण इंडियामधली नाहीच आहे म्हणा, पण आता अलीकडे सर्रासपणे खायला मिळते ती ही सगळ्यांची आवडती डिश ती म्हणजे नूडल्स, चाऊमिन, व्हेज हक्का नूडल्स. याचे अनेक नाव आहेत, अनेक प्रकार आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवले जातात. तर मी आज घरामध्ये बनवलं आहे आपल्या साध्या पद्धतीने, जे आपल्या घरामध्ये सगळे वस्तू मिळतात त्या वस्तूमध्ये मी आज ही डिश बनवलेली आहे. तर याचं नाव आहे व्हेज चाऊमिन. नमस्कार, मी पूजा स्वागत करते माझ्या पूजा इंगळे या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज बनवणार आहोत व्हेज चाऊमिन. यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये थोडंसं तेल घालून उकळी आल्यानंतर यामध्ये मी नूडल्स ॲड केले आहेत. त्यानंतर नूडल्सला आपण थंड पाण्याने धुवून घेऊन पूर्ण असं मोकळं करून घेऊया. जोपर्यंत ते थंड होत आहे तोपर्यंत आपण एका कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा थोडासा म्हणजे कांदाच का, आपले पूर्ण व्हेजिटेबल्स जे आपण याच्यामध्ये घालणार आहोत ते सर्व आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. सर्व जे व्हेजिटेबल्स आहेत ते आपल्याला अर्धे कच्चे ठेवायचे आहेत. तर मी याच्यामध्ये कांदा घातला आहे, शिमला मिरची घातलेली आहे आणि अर्धा गाजर घातलेला आहे. आता मी याच्यामध्ये अद्रक आणि लसूण एकदम बारीक चॉप करून घातला आहे. आता छान असे 2 ते 3 मिनिट शॅलो फ्राय झाल्यानंतर यात आपण कोबी ॲड करूया. कोबी आणि आता सर्व भाज्या आपल्याला पुन्हा एकदा 1 मिनिट छान अशा अर्ध्या कच्च्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. या अर्ध्या कच्च्या फ्राय झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये सॉसेस घालूया. सगळ्यात आधी याच्यामध्ये जाईल हा आपला रेड चिली सॉस. त्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस, थोडीशी शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप. आता यात आपण 1 चम्मच सोया सॉस घालूया आणि 1 चम्मच व्हिनेगर घालूया. हे सर्व ॲड केल्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्याला छान शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे आता छान शॅलो फ्राय झाल्यानंतर 1 ते 2 मिनटानंतर आपण जे नूडल्स उकळून घेतले होते ते नूडल्स आपण ह्याच्यामध्ये घालूया. थोडंसं चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा ह्याला एकजीव करून घेऊया. हे छान असं एकजीव झाल्यानंतर आपले हे जे नूडल्स आहेत ते बनवून रेडी आहेत. सो हे व्हेज चाऊमिन किंवा व्हेज नूडल्स तुम्हाला कसे वाटतात, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ही व्हिडिओला लाईक करून मला नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर यात आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत ते म्हणजे कांद्याची पात, स्प्रिंग ऑनियन घालून पुन्हा एकदा आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया. सो जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.